अ, आजच्या या भागात आम्ही तुम्हाला एक प्रात्यक्षिक देणार आहोत. ते आहे मातीचा नमुना घेण्यावर. फार महत्त्वाची गोष्ट आहे मातीचा नमुना, कारण की यावरच खतं शेतकऱ्यांनी किती टाकावी, किती एरियासाठी, कोणत्या पिकासाठी टाकावी याची माहिती मिळत असते. साधारणची गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण आजारी पडतो त्यावेळेस डॉक्टरकडे जात असतो आणि डॉक्टर आपल्याला काही गोष्टी सांगत असतो, टेस्टिंग सांगत असतो आणि त्याच्या आधारावर आपण औषध घेतो. आपली मातीही त्याचप्रमाणे आहे. तर आपल्याला त्या मातीमध्ये कोणती पोषक द्रव्ये आहेत, त्यांच्या गुणवत्ता काय आहे, त्या आधारावरच जर आपण खतं टाकली तर आपल्याला फायदा होऊ शकतो. ज्या जमिनींमध्ये पोषक द्रव्ये जास्त आहेत त्या जमिनींमध्ये कमी खतं टाकली तरी चालतात. ज्या जमिनीमध्ये कमी पोषक द्रव्ये आहेत त्यामध्ये खतं आपण थोडी जास्त टाकायला पाहिजे, जर आपल्याला जास्त उत्पन्न हवं आहे तर. यामुळे दोन गोष्टी होतात, एकतर पिकाचं उत्पन्न जास्त येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीची गुणवत्ता ही टिकून राहते. तर साधारणतः मातीचा नमुना हा किती एरियासाठी घ्यायला हवा? जर आपलं क्षेत्र 5,000 स्क्वेअर मीटर आहे, म्हणजे अर्धा हेक्टर आहे, तर तुम्ही मातीचा नमुना एक घ्यायला हवा. जर 1 हेक्टर क्षेत्र आहे तर तुम्ही 2 नमुने घ्यायला हवेत. तर प्रति 5,000 स्क्वेअर मीटर एरियासाठी एक मातीचा नमुना. एक मातीच्या नमुन्याचं वजन हे साधारणतः अर्धा किलो पाहिजे. अर्धा किलो मातीचा नमुना हा आपल्याला सगळे जे काही पॅरामीटर्स असतात, जमिनीच्या ज्या गोष्टी आपल्याला टेस्ट करायच्या असतात, ते अर्धा किलो नमुन्यात होऊ शकतात. आज आम्ही या गोष्टीची काळजी घेतली आहे, ज्यामध्ये आपण शेतकऱ्याकडे काय अवजारं उपलब्ध आहेत आणि त्याने आपण मातीचा नमुना कसा घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला लागणाऱ्या गोष्टी मी आज सांगतो. एक पावडा, एक सीव, चाळणी आणि प्लास्टिकची बॅग. फक्त एवढ्याच गोष्टी जरी असल्या तरी आपण एक मातीचा नमुना फार सोप्या पद्धतीने घेऊ शकतो. आज ज्या पद्धतीने आपण मातीचा नमुना घेणार आहोत त्या पद्धतीला म्हणतात व्ही शेप मेथड. आपण जमिनीत एक व्ही आकाराचा गड्डा करून हा नमुना घेत असतो. आता नमुना घेण्यापूर्वी 2-3 गोष्टी त्या सांगण्यात तुम्हाला फार महत्त्वाच्या आहेत. मातीचा नमुना कुठून घेऊ नये आणि कुठून घ्यावा. आता मातीचा नमुना हा कधीही ज्या ठिकाणी आपण शेणखत टाकलेलं आहे, आता तुम्ही इथं बघू शकता की या ठिकाणी शेणखत टाकलेलं आहे, तर शेणखत टाकलेल्या ठिकाणाहून आपण कधीही मातीचा नमुना घेणार नाही. ज्या ठिकाणी आपण जास्त खत टाकलेलं आहे त्या ठिकाणाहून आपण मातीचा नमुना घेणार नाही. आपण आपला जो बांध आहे त्याच्या जवळून आपण मातीचा नमुना घेणार नाही. बांधाच्या थोड्या अंतरावरून आपण घेणार. जी जागा झाडांच्या छायेखाली आहे त्या ठिकाणाहून आपण मातीचा नमुना घेणार नाही. ज्या ठिकाणी जास्त पाणी साचतं, ज्या ठिकाणी खोलगट भाग आहे, तशा ठिकाणाहून मातीचा नमुना घेणार नाही. तर यावरून आपण असं सांगू शकतो की शेणखत टाकलेल्या जमिनीतनं, खतं टाकलेल्या जमिनीतनं, झाडांच्या खालून, सावलीच्या खाली, बांधांच्या जवळ या ठिकाणाहून आपण मातीचे नमुने घेणार नाही. आता हा एरिया तुम्ही जर बघत असाल तर या ठिकाणी आम्ही भुईमुग पेरला होता. पीक हार्वेस्टिंग झाल्यानंतर किंवा पिकाची कामगिरी संपल्यानंतर आपण मातीचा नमुना हा घेत असतो. आता जवळच चवळीचं शेत आहे, तर त्याच्यातनं आपण सॅम्पल ज्या वेळेस त्याची हार्वेस्टिंग होणार किंवा आपण त्याची हार्वेस्टिंग करणार त्यावेळेस आपण घेणार. तसंच ब्रिंजल, वांगी ज्यावेळेस आपण त्यातनं मातीचा नमुना घेणार. आता मातीच्या नमुन्याची खोली किती असावी हे फार महत्त्वाचं आहे. आता ग्राउंडनट, भुईमूग, भात, गहू, ज्वारी, बाजरी असे बरेचसे पिकं आहेत ज्यांची मुळं खोलवर जात नाही. तर अशा पिकांतून मातीचा नमुना फक्त 15 ते 20 सेंटीमीटरपर्यंत जरी घेतला तरी चालत असतो. पण जर आपला उद्देश काजू, आंबा, नारळ, फळबागा, जे पीक ज्यांची मुळं जमिनीत खोलवर जातात अशा पिकांना लागवड करायची असेल किंवा खत टाकायचं असेल तर तशा पिकांसाठी आपण साधारणतः 1 मीटरपर्यंत मातीचा नमुना हा घ्यायला पाहिजे. आता आपण ह्या पद्धतीने नमुना कसा घ्यायचा यावरती एक प्रात्यक्षिक बघूया. आता समजा महत्त्वाची गोष्ट, एका शेतातलं कुठकुठनं सॅम्पल घ्यायचं, याला झिगझॅग मेथड म्हणतात. आता हा जर एरिया तुम्ही बघत असाल तर यामधनं आपण झिगझॅग पद्धतीने नमुना कसा घेणार. एक नमुना जर आपण इथं घेतला तर दुसरा नमुना आपण झिगझॅग पद्धतीने त्या ठिकाणी घ्यायला हवा आणि त्यानंतर
तिसरा नमुना आपण ह्या ठिकाणी घ्यायला हवा, त्यानंतर त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी. अशा पद्धतीने झिगझॅग नमुने घेतल्यानंतर या सगळ्या नमुन्यांना आपण एकत्रित करणार आणि एकत्रित केल्यानंतर ते नमुना 500 ग्रामपर्यंत आपण करून त्याला एक रिप्रेझेंटेटिव्ह नमुना आपण मानणार आणि त्याला आपण मातीचा टेस्टिंग करण्यासाठी, परीक्षण करण्यासाठी वापरणार. आता आपल्याला जर इथनं नमुना घ्यायचा आहे तर आपण ही जागा आधी साफ करून घेणार. या ठिकाणी जो काही पालापाचोळा आहे, गवत आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण काढून घेणार आणि त्यानंतर आपण नमुना घेणार. काळजी घ्यायची की आपण वरची जमीन जास्त खोलपर्यंत काढून टाकायची नाही, फक्त वरचा जो स्तर आहे त्याला आपण काढायचा आहे. मागच्या पिकाचा जो पालापाचोळा किंवा गवत असणार आपण त्या सगळ्या गोष्टी काढून टाकणार. आता ही जागा स्वच्छ झाल्यानंतर या ठिकाणी आपण 15 सेंटीमीटरचा व्ही शेपचा एक खड्डा करणार. आता जर आपल्याला बघायचं असेल की साधारणतः याची खोली किती आहे, तर आपलं उद्देश 15 सेंटीमीटर आहे. तर इथं 15 सेंटीमीटर आहे, तर हा खड्डा साधारणतः 15 सेंटीमीटर आहे. प्रत्येक वेळेस एक्झॅक्टली 15 सेंटीमीटर येईल असंच नाही, पण अंदाजे आपण 15 सेंटीमीटर आपल्याला कळत असतं, तर तेवढा आपण नमुना घेणार आहे. आता तुम्हाला दिसत असेल की या दोघंही बाजू स्मूथ आहेत. ज्यावेळेस आतली मातीकडून आपण हा स्मूथ जागा आपल्याला दिसेल, तर आपण या ठिकाणाहून बरोबर 2.5 सेंटीमीटरचा हा एरिया मातीचा स्क्रॅप करणार, म्हणजे फावड्याने काढणार आणि हे जे सॅम्पल निघणार ते आपला मातीचा नमुना असणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मातीच्या नमुन्याला 500 ग्राम एवढं करणं, तर या मेथडला म्हणतात पॉर्टरिंग मेथड. आता जर आपण हे सगळे सॅम्पल घेतल्यानंतर, या एरियातनं घेतल्यानंतर आपल्याला एक सॅम्पल करायचं आहे, तर ते कसं करायचं किंवा एक नमुना करायचा तो कसा करायचा. सगळ्या ठिकाणची माती आपण अशा पद्धतीने गोळा करणार आणि गोळा केल्यानंतर ह्या मातीला आपण गोल आकारात या वर्तुळ आपण त्याला बनवणार आणि याच्यात 4 समान भाग बनवणार. आता 4 समान भाग बनल्यानंतर 2 विरुद्ध दिशेचे भाग आपण काढून टाकणार. आता साधारणतः यातनं येणारी जी माती आहे ती 500 ग्राम येईल, म्हणून आपण हे 2 भाग ठेवणार. जर आपल्याकडे माती जास्त असेल तर आपण ही पद्धत पुन्हा पुन्हा करू शकतो. याला म्हणतात पॉर्टरिंग. आणि आपण जोपर्यंत अर्धा किलो मातीचा नमुना राहत नाही तोपर्यंत आपण ही पद्धत करू शकतो. आता आपण ह्याच मातीला चाळणीमधनं, ही 2 मिलीमीटर चाळणी आहे ज्याच्यातनं सॉईल सॅम्पल किंवा मातीच्या नमुन्याला काढणं गरजेचं असतं. नाहीतर जे काही मोठे दगड असतात त्यामुळे येणाऱ्या मातीचा जो टेस्टिंग आहे ते चुकू शकते. आता यातनं जी निघणारी माती आहे ती आहे 2 मिलीमीटर सीव माती, 2 मिलीमीटर चाळणीतनं निघालेली माती. हे अशा पद्धतीचा नमुना आपल्या सॉईल टेस्टिंग लॅबोरेटरीजमध्ये किंवा मृदा परीक्षण प्रयोगशाळेमध्ये आपण देऊ शकतो. जर आपण दगड असलेली माती किंवा मातीचा नमुना दिला तर याच्यातनं येणारं परीक्षण जे आहे ते चुकीचं असतं. त्यामुळे आपण 2 मिलीमीटर चाळलेली माती द्यायला हवी. जर तुमच्याकडे 2 मिलीमीटरची चाळणी नसेल तर तुम्ही हे सॉईल सॅम्पल लॅबोरेटरीला देऊ शकतात आणि ते या सॅम्पल्सला चाळून मग त्याचं ॲनालिसिस करू शकतात. हे सॉईल सॅम्पल आता ओलं आहे.
सॉईल सॅम्पल किंवा मातीचा नमुना हा ओल्या जमिनीत काढला तर चांगलं असतं, पण ह्या ओल्या जमिनीला आपल्याला काही जे पॅरामीटर आहे, जसं जमिनीचा सामू, कर्ब, याला म्हणतात पीएच, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे क्षारता, कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश, इंग्रजीमध्ये पीएच, ईसी, कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यांना आपण सुकलेल्या मातीमध्ये काढत असतो. ह्या मातीला आपण छायेमध्ये म्हणजे सावलीमध्ये सुकवणार. ह्या मातीला कधीच आपण उन्हात सुकवायचं नाही, त्यामुळे आपले येणारे जे परीक्षण आहे ते चुकीचं होऊ शकतं. म्हणून आपण ह्या मातीला सावलीमध्ये सुकवणार आणि आपल्याला ज्या वेळेस ते वाटेल ही सुकलेली आहे त्यावेळेस आपला मातीचा नमुना तयार झालेला आहे. ह्या मातीच्या नमुन्याला तुम्ही एका प्लास्टिकच्या पिशवीत योग्यपणे ठेवू शकतात. या मातीची काळजी घ्यायची की ती पुन्हा ओली व्हायला नको. आता ह्या प्लास्टिकच्या पिशवीवर हे फार जरुरी आहे की तुम्ही व्यवस्थित नोंदणी करावी. ही नोंदणी आपण कशी करू शकतो? त्या शेतकऱ्याचं नाव, तारीख, त्यानंतर जी माती आपण घेतलेली आहे त्याच्या अगोदर कोणते पीक होते किंवा त्यानंतर आपण कोणत्या पिकाची लागवड करणार आहोत. तर या 3-4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुमचा सर्वे नंबर, तारीख, त्यानंतर पीक, त्यानंतर किती खोलीचा हा नमुना आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं फार जरुरीचं आहे. तर आजची ही माहिती होती. मातीचा नमुना हा सोप्या पद्धतीने शेतकऱ्याकडे असलेल्या अवजारांकडून आपण कशा पद्धतीने करू शकतो याबद्दल होता.